हाय हॅलो नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे भाचीचे लग्न. भाचीच्या लग्नाचा हा व्लॉग आहे. तर भाचीचे लग्न 16 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी होते. तर हे पहा लग्न. तुम्हाला हळदीचा व्लॉग बघायला भेटलाच असून त्या अगोदर हळदीचा व्लॉग सोडलेलाच आहे आपल्या चॅनलवरती. जर नाही बघितलं तर बघून घ्या. हे पहा मंडप सजलेला आहे मस्त असं. नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. आता ही पाहते तुम्ही नवरा नवरीची एंट्री होत आहे. मस्त असे गायक मस्त गाणं म्हणत आहे. एवढा मस्त आवाज आहे ना त्यांचा, खूपच छान आवाज आहे त्यांचा. ते गाणं गात आहात त्याची थोडासा आवाज ठेवलेलाच आहे कारण खूप छान रेल वाटते. ते पहा आमच्या नवी हे आता म्हणजे समोर फुलं टाकत होत्या. तर मस्त नवरा नवरीची अशी मस्त जोरदार एंट्री झालेली आहे त्या लग्न मंडपामध्ये. आता लग्नाचा टाईम होता 11:45चा, म्हणजेच 11:45चं लग्न होतं. लग्न टाईमवर लागलं आणि मस्त लग्न हे खूप छान झालं. मस्त लग्नासाठी तयार आहे. मस्त नवरी मस्त दिसत होती. आमची भाची आहे नवरी. नवरीचं नाव आहे शाला. नवरदेवाचं नाव आहे चिरंजीवी रामकिसन. तर आम्ही माझ्या भाचीला गावात दिलं आहे. त्यांच्या माहेरमध्येच सासर पण तेच आणि माहेर पण तेच त्यांचं. पण लग्न मुलाकडून होतं. मला काही समोर जाऊन ब्लॉग घेता आलं नाही कारण कसं ब्लॉग घेणारी मीच होते. त्यामुळं मग मला उठून तिकडे समोर पुढे जाऊन ब्लॉग घेता आलं नाही. त्यामुळे शूट केला. महाराणी कृती शालिनी रणरागिनी पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर या थोर मातेंच्या प्रतिमेचं पूजन देवीच्या प्रतिमेचे ते वधूवरांच्या हस्ते होत आहे. त्यासोबत त्यांच्या मातापित्यांनाही विनंती आहे. मग या थोर मातांनी तलवारींच्या बळावर या देशात 28 वर्षाचा कुशल राज्यकारभार केला. अशी महाराणी कृती शालिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कृतज्ञ महान थोर मातेंच्या मंडप पण खूप छान सजवला. प्रतिमेचं पूजन त्यांना अभिवादन करावं. ते गायिका एवढे मस्त ना, खूपच छान. म्हणजे आणि त्यांच्या मातापित्यांनी छान वाटत. महाराणी लोकमाता रिअल ओरिजिनल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं, त्यांना अभिवादन. खूपच म्हणजे चाल वगैरे त्याचा आवाज, ते संगीत खूप छान मनाला मनमोहक करणारा असतं. मस्त अहिल्यादेवीचं पूजन झालेलं आहे. आता नवरा नवरी विराजमान झालेले आहेत लग्नासाठी. तर मंगलाष्टिकेला सुरुवात होईल. मस्त मंगलाष्टिका पण ते गायक एवढे सुंदर गात होते ना, तर मी तसंच त्याचा व्हॉइस ओव्हर न करता ते मंगलाष्टिका ओरिजिनलमध्ये ठेवल्या आहेत कारण खूपच सुंदर ते गायक गात होते. त्यांचं वाद्यवादक, टाळ, विणा, पेटी खूप म्हणजे खूप छान होतं ते संगीत. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीयुग स्मृहामि उद्या शिवमंगल सावधान स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदिदं मोरविनायक आमच्याकडे कसे नवरा नवरी उभे नवरा नवरीचा चेहरा दिसावा आणि कसं लग्न लागतं, तुमच्याकडे कसं लग्न लागतं ते मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. ते लग्न
सून लागलं रामो रांजना असं पण लग्न समर्थितो करतात गणपती पूजा शिवमंगल पण सावध पहिल्यांदाच पाहिलं त्यानंतर संगीत सर्जन लग्न लागताना पण म्हणजे फोटोशूटवाल्यामध्ये फोटो काढायचेच होते ते त्यांचं फोकस फक्त फोटो काढण्यावरती आणि व्हिडिओ घेण्यावरती असं त्यांना बाकीचं काय घेणं नव्हतं आपण पब्लिकच म्हणजे पब्लिक जमली होती लग्नाला मस्त छान पार पडले त्यांचं म्हणजे ते त्याच्यामध्ये एक शेवटची मासिका असते की आता सावध व्हा तुम्ही आता तुम्ही म्हणजे तुमचे योग्य निर्णय घेण्यासाठी किंवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी किंवा संसारासाठी तुम्हाला शुभेच्छा असं त्या मंगलाष्टकामधून हे असते की मंगलाष्टिका आता म्हणजे तुम्ही सावध व्हा एकमेकांना जिंदगीभर 7 जन्म तुम्हाला साथ द्यायची आहे खरंच किती म्हणतात ना म्हणजे फुलाला फुल जोडले तर एक माळ तयार होते आणि माणसाला माणसे जोडले तर एक नातं तयार होतं तसंच आहे लग्न म्हणजे 2 जीवांचेच मिलन नव्हे तर 2 कुटुंबाचं पण मिलन आहे 2 वेगवेगळे कुटुंब 2 वेगवेगळे जीव म्हणजे एक होतात त्यांचे विचार एक होतात आणि 2 कुटुंब एकत्र येतं एका या बायका पण मस्त लग्न लावत होत्या काहींचं पण सगळं घेतलं वेगवेगळे माणसं जवळ त्यांचे विचार जोडले विचार करण्यासारखे आहे ना 2 कुटुंब एकत्र येणे छान असं नातं वेगवेगळे राहून पण त्यांचे सगळे देवानेच तशी गाठ बांधलेली असते वरून त्यामुळे लग्न समजून घेतलं तर लग्न हे खूप छान आहे समजून घेऊन सर्वांनी राहिलं पाहिजे पण 50% ह्या कुटुंबाने 50% त्या कुटुंबाने 50% नवरी मुलीनं म्हणजे 50% तर नवऱ्या मुलानं 50% समजून घेतलं तर नाते हे खूप छान सुंदर नातं चालतं आपलं त्यामध्ये कुठलाही म्हणजे हे येत नाही हेवा येत नाही रावा येत नाही काहीच येत नाही त्यामुळे समजून घेऊन चाललं तर सगळे नाते पुढे तसेच छान गोडरित्या पार पडत असतात संसार छान होत असतो त्याच्यामुळे ही मुलगी आहे ही बायको आहे तिनं सगळं ऐकलं पाहिजे असं नसतं दोघांचा संसार आहे दोघांनी पण मिळून मिसळून दोघांना पण छान वागलं तर म्हणजे आपला संसार हा छान चालतो या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळांचं पहिल्या प्रथम मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर शहापुरी परिवार साखरे परिवार यांच्या विनंतीला मान देऊन झाल्यानंतर सर्वांचे आभार मानत होते झाल्यानंतर लगेच भोजनाचा आस्वाद घ्या म्हणून सांगत होते ही 5 शेवटची मंगलाष्टिका आता सुरू झाली आता सावधान म्हणजे आता दोन्ही कुटुंबाने किंवा नववर देवाने नवरीने सावध व्हायचे त्या मंगलाष्टिकेमध्ये खूप छान असा अनमोल बोल त्यांनी सांगितलं आहे जिंदगीभर साथ द्यायची आहे आता तुम्हाला असं त्या मंगलाष्टिकेत
आहे. एकमेकांना सुख दुःखात साथ द्यायचं आणि संसाराचाच पुढे आपला चालू ठेवायचा. शेवटची मंगलाष्टिका झाल्यानंतर लगेच तिथे भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी लगेच तिथे मस्त अशी तयारी करून ठेवली होती. जेवण पण मस्त होतं. छान लग्न, छान म्हणजे खेडेगावातच लग्न होतं पण खूप छान म्हणजे लग्न पार पाडलं. जागा पण खूप मोठी मस्त मोठी होती. मस्त असं स्प्रे मारत होते नवरा नवरीच्या अंगावर. ते पहा कसं असतं म्हणजे त्या दिवशी नवरा नवरीला म्हणजे किती पण राग आला काही झालं तरी पण ते त्यांच्यासाठी असतं सगळा दिवस. त्यांना काहीच म्हणता येत नाही. हे पहा जेवणाचा आस्वाद. आता जेवणाला हे पहा मस्त असं जेवायला बनवलं होतं. चपाती, भाजी, बुंदी, खारी बुंदी, भात, वरण मस्त जेवायला बसले होते. आमच्या पूजाबाई आहेत, त्या सासूबाई आहेत आमच्या. त्यांचा मी थोडासा शूट घेतला आणि मग माझा पण त्यांनी माझा पण थोडासा घेतला आहे. पहा आम्ही पण इकडच्या साईडनं जेवायला बसलो होतो. आता आरू आणि पिऊ बसल्या होत्या माझ्या साईडला. इकडून वैष्णवी होती. ह्या पहा आमच्या ह्या मावस जाऊ आहेत, त्या पण जेवत होत्या. मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि आता आम्ही स्टेजवर फोटो काढण्यासाठी गेलो आहोत. हे पहा अर्णवी आणि थांबल्या होतात. मम्मा ये म्हणे फोटो काढायला लवकर. पहा नवरा नवरीला शुभेच्छा देऊन मस्त असे फोटो काढलो होतो आम्ही. दुसऱ्यांची फोटो होईपर्यंत वेट तर करावंच लागतं. मस्त आम्ही असं फोटो टोवर देवा नवरीसोबत फोटो काढून घेतला. त्यांना शुभेच्छा दिल्या. कारण आम्हाला लगेच हे पहा रुखवताचा म्हणजे किती मस्त. आईवडील आपल्या मुलींना तर देतातच, तिचं कन्यादान तर करतातच, पण तिच्यासोबत तिच्या संसारात लागणाऱ्या सर्व गृहोपयोगी वस्तू तिला भेट म्हणून देतात. खरंच मुलींच्या आईवडिलाचं किती मन मोठं असतं. लग्नातील काही क्लिप्स आहेत, फोटोज आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर केले आहे, ते बघून घ्या. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ही पहा आमची